काय सांगाल? आज तुम्ही या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी करून आपला पॅनल या ठिकाणी उभा राहिला आणि भाजपच्या उमेदवारासमोरच म्हणजे अ, उपमहापौर, दोन्ही उपमहापौर, माजी उपमहापौर एकमेकांसमोर लढत देणार आहेत. आपल्याला मागील इतिहास सांगतो की 2009 साली ज्या वेळेला मी निवडून आलो, त्याच्यानंतर 2010 साली मी 2 नगरसेवक या टिटवाळ्यामध्ये निवडून आणलेले होते भारतीय जनता पार्टीचे. त्याच्यानंतर जे नगरसेवक झालेले होते त्यांनी भारतीय जनता पार्टीचा इतर कोणताही अजून एक नगरसेवक वाढवलेला नव्हता. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीवरती आणि इतर पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत हे पूर्णपणे नाराज आहेत. भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही पूर्णपणे उभे राहा. हे जे अन्याय करतात याला पूर्णपणे तुम्ही ज्या वेळेला उभे राहणार आहेत त्यावेळेला आम्ही तुम्हाला मदत करणार. उपमहापौर आहे, तुम्ही एकाच पक्षात होते, त्या ठिकाणी तुम्ही उपमहापौर झाले. आत्ताचे जे उपमहापौर आहेत ते पण त्या भाजपचेच आहेत. नेमकं त्यांच्यासमोर उभं राहायचं तुम्हाला काय नेमकी ही वेळ आली? मागील 10 वर्षामध्ये ह्या टिटवाळ्यामध्ये कोणतीही कामं झालेली नाही आहेत. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे हा पूर्णपणे विचलित झालेला आहे की त्यांच्याकडेही कामं नाही झालेली. त्याच्यामुळे जर सर्वसामान्य लोकांपर्यंत जर आम्ही गेलो तर आम्ही त्यांना काय सांगणार असं मत त्यांचं झालेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी 2009 ते 2015पर्यंत मी नगरसेवक असताना त्यांनी जी कामाची पद्धत माझी बघितलेली आहे त्याच्यामुळे सर्व लोक आम्हालाच मतदान करणार आहेत आणि आम्ही इथून निवडून येणार आहे. आता आपल्या पॅनलमध्ये कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीची आपण पॅनलचं बांधणी सुरू आहे? प्रचार कधीपासून सुरू, काय नेमकं? आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आमच्या पॅनलमध्ये अनुसूचित जातीमधून सचिन आल्हाड, अनुसूचित जमातीमधून अंजना सरनोबत, OBCमधून नीता देशेकर आणि ओपनमधून मोरेश्वर तरे असे 4 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. आणि 4ही उमेदवार पूर्णपणे भक्कम आहेत. या विभागांमध्ये त्यांचं नाव आहे. त्याच्यामुळे आत्ताचे जे असलेले उमेदवार आहेत इतर पक्षांचे त्यांच्या मनामध्ये धास्ती तयार झालेली. आपण पाहिलं तर आपल्या समोर आता उपेक्षा भोईर आहेत, जे माजी उपमहापौर होत्या, त्या लढत देत आहेत आणि भाजपमधनं आपण बाहेर पडलेले आहेत. म्हणजे आता तरी या ठिकाणी कशी ताकद असणार आणि एवढं मोठं आव्हान तुमच्याकडे? आव्हान तर आहे, परंतु ह्या स्थानिक निवडणुका आहेत. या स्थानिक निवडणुकामध्ये लोक इकडचे प्रतिनिधी कसे आहेत आणि त्यांचं इतर लोकांमध्ये वागणं कसं आहे, ते लोकांना कसे भेटतात, त्यांची कशी कामं करतात हे बघूनच लोकप्रतिनिधी निवडून देत असतात. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही इथून निवडून येणार आहोत. आणि पक्ष आहे, पक्षाचे चिन्ह त्यांच्याकडे, अख्खी ताकद त्यांच्याकडे आणि तुम्ही अपक्ष म्हणून नेमकं तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपण कमजोर आहात किंवा आपल्या बाजूचे तिन्ही उमेदवार आहेत त्यांना ते चिन्ह मिळालं नाही तर त्याचा कुठेतरी फटका बसण्याची शंका आहे? असं काही नाही आहे. जरी आमच्याकडे चिन्ह नसेल तरी आमची नावं ही लोकांना माहिती आहेत. लोक आता मतदार जो आहे हा सुशिक्षित मतदार आहे. त्यांना नावं माहिती असल्यामुळं मतपेटीवरती नावं बघूनच ते वोट करतात. त्याच्यामुळे पक्षाचं चिन्ह असेल तरच निवडून येऊ शकतो हा जो गैरसमज ह्या राज्य शासनाला जो झालेला आहे हा पूर्णपणे आम्ही ह्या पॅनलच्या माध्यमातून दूर करणार आहोत. चिन्ह वाटपाबाबत पण तुम्ही काही आरोप केले होते की ठाणे महापालिकेत एकीकडे चिन्ह, एक समान चिन्ह दिले जातात, मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये ते दिले गेले नाही. ठाणे महानगरपालिकेमध्ये काल ज्या वेळेला निवडणूक चिन्ह वाटप झाले त्यावेळेला आम्ही एकच चिन्हाची मागणी केलेली होती. परंतु आम्हाला ते चिन्ह न देता आमच्या 4 उमेदवारांपैकी एकाला तो चिन्ह देण्यात आलेला होता आणि इतर तिघांना वेगवेगळे. आमच्या गटाशिवाय इतर कोणीही त्या चिन्हाची मागणी केलेली नव्हती. त्यामुळे जे आहेत महेश पाटील साहेबांना आम्ही सांगितलेलं होतं की तुम्ही आम्हाला 4ही लोकांना एकच चिन्ह द्यावं. परंतु त्यांनी काही कायद्याचा अहवाल देत त्यांनी सांगितलं की नाही, असं आम्हाला देता येणार नाही आहे, आम्ही हे करणार नाही. परंतु ठाणे महानगरपालिकेमधील काही अपक्ष जो पॅनल उभा आहे त्यांना एकसारखे चिन्ह देण्यात आलेले आहेत. त्यासाठी मी महेश पाटील साहेबांना सांगितलं की साहेब जर ठाण्याला होत असेल तर आमच्याकडं का नको, तिकडं कायदा वेगळा आणि इकडं कायदा वेगळा आहे का? तर त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही निवडणूक आयोगांशी ते अधिकाऱ्यांशी बोलून घ्या. एकच चिन्ह न देणं कुठेतरी धास्ती आहे आणि कुठेतरी अपक्ष येऊ नये अशा प्रकारची भूमिका आहे का?
आपण बघितलं आहे ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 20 नगरसेवक हे बिनविरोध आलेले आहेत. याच्यावरूनच समजून जायचं आहे की येथे एक राज्य शासन मोठं षडयंत्र तयार केलेलं आहे की अपक्ष पॅनल उभाच राहिला नाही पाहिजे. अपक्ष पॅनल जर उभा राहिला आणि तो जर निवडून आला तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडणार आहे. त्याच्यामुळं हे अपक्ष पॅनलांच्या विरोधात केलेलं षडयंत्र आहे. पुढची भूमिका काय असणार, म्हणजे ज्या पद्धतीने इतर पक्षाचा जो प्रचार सुरू आहे, आपलाही प्रचार आहे, त्यांना एक त्यांच्या मनात आहे की कुठेतरी अपक्ष पॅनल येणार नाही, आम्हीच येऊ अशा प्रकारचं त्यांना वर्चस्व, म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्हीच येणार. तुमची काय भूमिका असणार आहे की ती पलटून दाखवणार अपक्ष म्हणून? इकडचे जे उमेदवार आहेत इतर पक्षांचे, त्यांना असं वाटतं की अपक्ष उमेदवार निवडून येणार नाही आहेत. परंतु आमचं असं म्हणणं आहे की हा पूर्णपणे अपक्ष पॅनल जो आहे हा इकडच्या जनतेने उभा केलेला आहे आणि या जनतेच्या मताप्रमाणे आम्ही हा पॅनल पूर्णपणे उभा केलेला असल्यामुळे हा पॅनल पूर्णपणे निवडून येणार आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.